3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती भग्नावस्थेत असून गेले 20-22 वर्ष मूर्तीला मस्तकाभिषेक होत नाही। तसेच षोडशोपचार पूजा देखील बंद आहे। हिंदू धर्मशास्त्रानुसार खंडित मूर्तीचे पूजन करणे योग्य नसून यावर करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या नेतृत्वात त्वरित धर्मसभा घेण्याचे आवाहन त्र्यंबकेश्वर संस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी आज नाशिक येथे केले। श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्ती संदर्भात ललिता शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत हा धक्कादायक खुलासा केलाय। 1998 पासून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढल्यामुळे मूर्तीला मस्तकाभिषेक न करता केवळ पाण्याने लेपन करून पुसले जाते। याबाबत शंकराचार्य यांना विचारले असता हा विषय धार्मिकतेशी जोडला गेला असल्याने त्यांनी देखील असमर्थता दर्शवल्याचे ललिता शिंदे यांनी सांगितले। दरम्यान महाराष्ट्र माझाशी बोलताना काय म्हणाल्यात ललिता शिंदे पाहूयात। आपण आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या तालुक्यामध्ये आलेलो आहोत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्र्यंबकेश्वर संस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी महाराष्ट्राच्या समोर एक ज्वलंत प्रश्न उपस्थित केलेला आहे। करवीर निवास 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेला करवीर निवासिनी ट्रस्ट आणि या ट्रस्टमध्ये गेले 22 वर्ष झाले देवीच्या मूर्तीला अंघोळ स्नान होत नाही आहे असा एक मुद्दा त्यांनी आज महाराष्ट्रासमोर आणलेला आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी ललिता शिंदे या आज माझ्यासोबत उपस्थित आहे। ताई, महाराष्ट्र माझामध्ये तुमचं हार्दिक स्वागत। नमस्कार ताई, एक मुद्दा तुम्ही आज पत्रकार परिषद घेऊन त्र्यंबकेश्वरमध्ये एक मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे कोल्हापूर निवासिनी ट्रस्टचा। काय नेमका तो मुद्दा आहे, जरा महाराष्ट्र माझ्याच्या प्रेक्षकांना सांगाल? आपल्या 3.5 महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठापैकी एक मुख्य पीठ आहे कोल्हापूरची अंबाबाई। आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या संदर्भामध्ये मी आता 8 दिवसापूर्वी कोल्हापूरला जाऊन आले। सगळ्या लोकांशी, प्रतिष्ठित लोकांशी गाठीभेटी घेतल्या। पुढारीचे जे स्वतः मालक आहेत प्रतापराव जाधव यांच्याशी पण भेट घेतली, त्यांच्या पण कानावर हा विषय घातला। आणि अतिशय सत्य आहे की 15 ते 20 वर्ष झाले कोल्हापूरच्या अंबाबाईला मस्तकाभिषेक नाही, स्नान नाही आहे। आणि अजून दुसरी अशी स्थिती आहे की देवीची मूर्ती आता भग्न अवस्थेमध्ये आहे। अत्यंत नाजूक तिची हालत आहे। हाताचा हात तुटलेला आहे, गालाला चिरा पडलेल्या आहेत। हे सगळं अतिशय खूप भयंकर आणि खूप गंभीर आहे। तरी पण कुणीही याच्यावर आवाज काढत नाही आहेत। पण मला एक देवीची भक्त म्हणून आणि त्र्यंबकेश्वराची पार्वती मातेची मी मूर्ती बदललेली आहे, त्याच्यामुळे मला खूप वेदना झाल्या। आणि मी मनाशी ठरवलं की आई जगदंबेची ही हालत आपण आता सगळ्यांसमोर आणली पाहिजे। आणि यावर धर्मपीठाचे जे शंकराचार्य आहेत, करवीर पीठ आहे तिथे, त्यांनी यावर बोललं पाहिजे आणि या स्थितीमध्ये बदल झालाच पाहिजे। बदल झाला पाहिजे, नेमकं तुमची काय अपेक्षा आहे? एकंदरीत तुम्ही आम्हाला सांगितलं की 15-20 वर्षापासून त्या मूर्तीवरती स्नान होत नाही आहे, परंतु स्थानिक तिथले पुजारी असतील, त्यांनी तिथं लेपन करतायत किंवा स्पंजिंग करतायत असा एक मुद्दा तुम्ही आम्हाला तुमच्या भाषणातून सांगितलेला होता। आता शंकराचार्य, करवीर पीठाचे जे शंकराचार्य, त्यांची काय भूमिका आहे? त्यांच्याबाबत आपली काही भेट झाली होती का? काही आपल्या भेटीमध्ये काही त्यांनी सांगितलं होतं का? करवीर पीठाचे शंकराचार्य, मी त्यांना इथून नमस्कार करते। मी त्यांना प्रत्यक्षात भेटून निवेदन दिलेलं आहे आणि मी त्यांना स्वामी म्हटलं की स्वामीजी आपण का बोलत नाही याच्यावर? तर त्यांचा माझ्याकडे व्हिडिओ पण आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते। त्यांनी हतबलता दाखवलेली आहे की ते म्हटले की पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती मला कुठल्याही प्रकारचं निमंत्रण देत नाही, आम्हाला इन्व्हॉल्व करून घेतलं जात नाही। एवढे मोठे शंकराचार्य जर असं बोलत असतील तर मग काय कुणाला प्रश्न विचारायचा? ते धर्माचे जसे राजसत्ता असते तशी धर्मसत्ता पण असते। आणि ही काही राजकारणाचा हा विषय नाही आहे, हा पॉलिटिक्सचा विषय नाही आहे। ह्यामध्ये शंकराचार्यांनीच बोललं पाहिजे। जेव्हा शंकराचार्य बोलतील तेव्हा तमाम जे भाविक आहेत ते त्यांच्या पाठीमागे येतील। ललिताताई, तुम्ही एकीकडे शंकराचार्य यांना ह्यामध्ये पुढाकार घ्यायला लावतायत आणि एकीकडे त्यांनी हतबलता दाखवले आहेत। समजा हा विषय तुम्ही जर कधी हातात घेतला तर हा लढा तुम्ही आता उभारला आहे असं आम्ही म्हणायचं का? हो, नक्कीच। जोपर्यंत आता देवीच्या स्थितीमध्ये बदल होत नाही तोपर्यंत माघार नाही। आणि एक हिंदू धर्मशास्त्रानुसार तिच्यावर उपचार नसतील होत तर आपण तिचे बालकं आहोत, तिचे मुलं आहोत, तर आईसाठी आपण पुढे आलं पाहिजे। नक्कीच। एकंदरीत 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेला करवीर निवासिनी ट्रस्टचा हा एक कारभार ललिता शिंदे, त्र्यंबकेश्वरच्या ललिता शिंदे यांनी महाराष्ट्रासमोर आणलेला आहे। राज्य पातळीवरती आणि देश पातळीवरती याची दखल घेतली जाईलच, परंतु तमाम हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिर संस्थांच्या बाबतचा हा लढा ललिता शिंदे यांनी पुकारलेला आहे। याबाबतच्या लढ्याला आता पुढचं काय रूप येतं हे आपल्याला बघायला यायचं आहे। तुम्ही बघत राहा महाराष्ट्र माझा, खबर महाराष्ट्राची।